नमस्कार, गुड मॉर्निंग मंडळी. तर आज आलो आपण बाईंच्या शेतावरती. एकदम जरा फक्त जवळजवळ 30 मूठ फक्त निघले असतील भाताचे. बाकी सर्व राब त्यांचा मरून गेला आहे. 15-20 मिनिटाचा काम आहे भात लावायचा. तर आमचा राब खणून झालेला आहे. मी 3 जणांनी राब खणला आहे तो. 30 मूठ फक्त भेटलेत. आणि त्याच्यानंतर आम्ही आता आलो आहे इकडे रानामध्ये आलो आहे. जरा कंटोली आणि आलू वडीची पानं ती भेटतात का बघतोय आपण. तर बघूया चला किती भेटतात. लोक येतात ना सारखी इकडं रस्त्यामधून, तिथे काही सापडत नाही आहे. तर आपण थोडं आतमध्ये जाऊन बघू जंगलामध्ये, जिकडे अडचण आहे तिकडे. तर भेटली तर बरं होईल. बघू आपण मिळतात का ते. चला. हां बघ ना, इकडे गेलाय ना, तिकडे पुढे पण असतील. जास्त छोटी नाही काढायची. नाही तेवढं नाही, तेवढी बारीक नाही काढायची. एवढी बारीक नसतात काढायची. त्या तिकडे एक आपला माणूस दिसतो, तिकडे मामी आहेत, तिकडे बाय आहे आणि ते रसिक आहे. 4 माणसं आलेले आहेत. याची लोंड्याची म्हणजे तोऱ्या आपले कसे तेऱ्याची पानं, ज्याच्या आपण आलू वड्या बनवतो ती पानं आणि कंटोली शोधण्याचं काम चालू आहे इकडे. एवढी माणसं आहेत. पण काय झालं आहे, लोकांनी काढून नेलेत. हा रस्ता आहे ना, रानात जायचा रस्ता आहे. तर रस्त्याच्या बाजूला काहीच भेटणार नाही. आतमध्ये चला, वाटेत कोण पण चालता काढतो. तुम्हाला हवेचा आवाज येत असेल बघा. जोरदार पाऊस चालू आहे इकडे आपल्या इकडे नेरळमध्ये. 2-3 दिवस झाले वारा आणि पाऊस एकदम जोरदार चालू आहे. मला माथेरानला जायचं होतं, पण जास्त पाऊस असल्यानंतर काय होतं, कुठला व्ह्यू चांगला दिसत नाही. जास्त पावसामुळे ढग असतात भरपूर, त्याच्यामुळे मी पण गेलो नाही. तर ऊन पडल्यानंतर जाईल, त्यावेळी तुम्हाला थोडं मी दऱ्या डोंगर वगैरे दाखवील तिकडे. वाऱ्यामध्ये माझी पण छत्री हवेत उडाला होते. कंटोली नाही भेटली का? आलू वडीची पानं घेऊन आलो. कंटोली बघा ना. तरी मी तिकडे वर गेलो होतो, त्या झाडाच्या इकडे वर गेलो होतो. नाही तिकडे पानं नाही आहे, तिकडे लोतीची भाजी आहे. लोत नको मग, कंटोलीची आपल्याला तिकडे आतमध्ये बघावं. मच्छर पण भरपूर आहे हो, मच्छर चावतो इकडे. तर ही आपली गँग रानभाजीच्या शोधात आहे. रानभाज्या आयुर्वेदिक भाज्या मार्केटमध्ये असतात, सगळे केमिकलच्या असतात. त्याच्यामुळे आम्ही यावर्षी जास्तीत जास्त रानभाज्या कशा भेटतील ते ट्राय करतो. चला इकडे पुढे सरळ. रसिका तू वरच्या बाजून चल, मामी आपण खालच्या बाजून जाऊ. चला समोर, हा ते पुढे पानं कंटोली सर्व मिळेल. चला सर तिथूनच चला डाव्या हाताशी. हो चला चला. हे पुढे वेलीवर त्याच्या जालीवरती बघा, एखादी वेल असेल बघा. इथे तुम्हाला ही वेल दिसते ना, ही आहे अग्निशिखाची वेल. अग्निशिखाची फुलं असतात ना, खूप छान असतात ती. तर ती गौरीमध्ये ना, गौरी गणपती येतात त्यावेळेत ती गौरी मातेला त्याची फुलं ठेवतात. ती आपल्या घराच्या मागे पण उगवते. तुम्हाला त्याची फुलं मी दाखवील. अग्निशिखाची फुलं खूप छान दिसतात, पिवळसर खाली आणि वरच्या बाजूला ती अशी लाल असते. ती जशी होळी वगैरे पेटवल्यानंतर मोठ्या मोठ्या ज्वाला निघतात ना, तशी दिसते. म्हणून तिचं अग्निशिखा नाव ठेवलं असेल बहुतेक, मला माहिती नाही. हे इथं काय बघता तुम्ही, आलूवडीची पानं का? कंटोली बघता. आता कंटोली आहेत ना, तर हा ताना आहे बघा. जास्त पावसामुळे काय झालंय, फुलं खडून गेल्यात. आता हा जो ताना आहे ना, त्याला म्हणतात बाप्याचा ताना. त्याला काय होतं, हे अशी वरती आलेत ना, दाखवतो तुम्हाला. हे असं आहे ना बघा, हे येतात ना ताण्याला असे, तर त्याला कंटोली येत नाही. त्याच्यामध्ये एक नर आणि मादी असा प्रकार असतो. तर हा नरचा प्रकार आहे कंटोल्याच्या ताण्याचा. आणि हे बघा, ही पानं अशी असतात कंटोल्याची, अशी पानं असतात. हे बाजूला तुम्हाला दिसतात, ही पानं आहेत कुड्याची. तर या कुड्याच्या पानांच्यावरती आमचे वाडी, इथली आदिवासी वाडी आहे ना, इथली लोक मासं घेऊन यायची. त्याला मग गोल कटिंग करतात ते आपल्या डिशच्या आकाराचा, आणि त्याच्यावरती वाटं घालतात. वाट्यावरती मासे विकतात ना, छोटे छोटे मासे, त्याच्यासाठी कुड्यांच्या पानांचा उपयोग करतात. ती पावसाळ्या सीझनमध्ये मिळतात ती भरपूर. चला आता ह्या साईडला बघतो मी. इकडे गेल्यात ना बाई, या बाजूला आहेत का तानं? तिला आवाज नाही जात. चला मीच बघतो. काय झालं, आता गवत पण झालं आहे ना, तर पायाखाली व्यवस्थित बघावं लागतं.
नाहीतर कंटोली महाग पडायची आपल्याला. हे भरपूर जपावं लागतं रानामध्ये आल्यानंतर, कारण की जो तो जीव असतो म्हणजे साप वगैरे असतं ते घाबरत असतात आणि मग ते स्वतःच्या बचावासाठी ते आपल्यावरती अटॅक करतात. पाऊस पण भरपूर पडतो, मोठ्या मोठ्या सरी येतात. ही समोर पानं दिसतात ना, ही आहेत गौरीच्या फुलाची पानं. मंडळी वारा बघा किती आहे, वारा पाऊस जोरदार आहे एकदम. आणि आपल्याला कंटोली काय सापडत नाहीत अजून, पिशव्या प्रत्येकाच्या हातामध्ये दिसतात. कंटोली काय सापडत नाहीये. आई ते पण दाखवतो तुम्हाला. हे बघा काय खालते वारा आहे ना. रानामध्ये भरपूर अशा वनस्पती आहेत ज्या कधी आपण बघितलेल्या नसतात ना. आणि हे किती अडचणीमध्ये गेल्यात बघा मामी. हो, गौरीची फुलं कुठे आहेत? मागे आहेत का? मागे तुम्हाला चाललं थोडी थोडी होत. जास्त अडचणीत जाऊ नका तुम्ही. इकडे आपल्याला गौरीची फुलं दिसलेली आहेत, ती फिकट आहेत. यांचा कलर आहे ना डार्क असतो भरपूर. बघा, तुम्हाला आता मी मागे गौरीचा पान दाखवला होता ना, त्याच्यातून उगवतो. याला गौरीचा फूल म्हणतो. आणि याचं आहे ना, आपण गौरी आवाहन होतं ना त्या दिवशी ह्या फुलांची बाजूला बघू तिकडून मच्छर आहे बघ भरपूर. या फुलांची गौर बनवतात आणि त्याला लुगडं वगैरे लावतात. आणि पुढे एक मुखवटा भेटतो मार्केटमध्ये, तो मुखवटा लावतात. त्याला फुलांची गौर म्हणतात. ती बनवतात, आमच्या भागामध्ये ती बनवतात. आणि मातीची पण गौर आता बनवतात भरपूर लोक. आणि ह्या गौरीचं एक विशेष महत्त्व आहे, चांगलं आहे. हीच गौर चांगली असते म्हणजे प्रत्येकाच्या याच्यानुसार. कोणाला ही गौर आवडते, कोणाला मातीची आवडते. म्हणजे हिला बांधायला लागते व्यवस्थित. ही फुलं चांगली बांधून तिला लुगडा वगैरे असा नेसवून, साडी वगैरे असे ते लुगडाच नेसवतात. आणि त्याच्यानंतर त्याला दागदागिने घालून एक मुखवटा लावतात, जो मार्केटमध्ये भेटतो तो. आता मी जिथे उभा आहे ना, ज्या झाडाखाली, तिथे तुम्हाला इथे एक तुम्हाला फूल दिसतो, फिकट आहे. आणि त्याच्याच बाजूला इकडे दुसरा फूल आहे गौरीचा. तो बघा, त्याचा कलर बघा कसा आहे, एकदम डार्क कलर आहे. तर असे डार्क कलरमध्ये पण फुलं असतात आणि फिकट कलरमध्ये पण. आता इथे पण एक नवीन फूल येतोय, बघा, तो पण डार्क असणार आहे. आणि हावाला जो फूल आहे तो पण डार्क आहे. समोर दिसतोय तो मोहाचं झाड आहे. आणि इथं मोहाच्या बिया पडलेल्या आहेत, त्यांना मोठ्या म्हणतो आपण. त्यांना कशा अंकुर फुटलेत बघा. तर त्यांना उचलून मी अशी बी बाजूला ठेवतो. त्याच्यानंतर तिथे माती पण टाकतो, म्हणजे काय होईल, ती मातीमध्ये चांगली रुजली जाईल. तर ह्या बिया आपण 1 महिनापूर्वी काही जमा केलेल्या आहेत. आज त्यांचा आपण मिलमध्ये जाऊन त्यांचं ऑइल काढणार आहेत. एकदम औषधी आणि नैसर्गिक असा तो तेल असतो, त्याचं आपण आज तेल काढणार आहेत. तर बघा, इकडे अजून बिया भरपूर पडलेल्या आहेत. यावर्षी मोहाच्या झाडांना जास्त बिया आल्या होत्या आणि खूप कमी लोकांनी जमा केल्यात. आपण पण भाजीला यायचो त्यावेळी थोड्या दिसल्या होत्या, तर जमा केल्या त्या. समोर बघा, एक कलरमध्ये मस्तपैकी फूल आहे. डार्क कलरमध्ये असला की गौरीचा फूल चांगला दिसतो. मी ज्या मोहरानामध्ये आता उभा आहे ना, तिथे लोतीची भाजी समोर आपल्याला दिसते. इथे पण आता काय झालं, मी चुकलो आहे. आपली माणसं गेली तिकडे त्या साईडला, म्हणजे माझ्या मागच्या बाजूला दिसतात ते, खालच्या बाजूला तिकडे गेलेत. आणि मी ती गौरीची फुलं शोधत इकडे वर आलो होतो मोहरानामध्ये. तर आता इथून त्यांना आवाज पण जाणार नाही, कारण का पाऊस जोरात आल्यानंतर आहे ना, झाडांच्या पानांच्या वरती त्याचाच एवढा आवाज येतो ना, आणि वारा पण आहे, त्याच्यामुळे आपला काय आवाज तिथपर्यंत जाणार नाही. तर मी त्यांना आता शोधतो कुठे गेलेत ते. पहिला पायाखाली बघावं लागतं, कारण की काटे वगैरे आहेत. कधी कधी ते काचेच्या बाटल्या पण असतात, त्या कशा येतात ते आता सांगायला नको आपल्याला. तर बघतो मी जरा माणसं कुठे आहेत आपली, आणि त्यांना काय काय सापडले ते पण बघतो. ह्या आपल्याला वेलीचं नाव नाही माहिती, पण ह्या वेली आता इथे भरपूर आहेत, रानामध्ये खूप असतात ह्या. हे बघा, ही फुलं काही कामाची नसतात, म्हणजे खाता नाही, ते जनावरं पण नाही खात आणि माणसांच्या पण काही कामाची नाहीत, आपल्या पण काही कामाची नाहीत ती. हे करंदीचे काटे बघा, करवंद आपण जी खातो ना, त्याला आपण डोंगरची काली मैना म्हणतो, त्या करवंदीची काठी आहे ही. तिथं खोड आहे तिचा. हे काटे बघा किती तीक्ष्ण आहेत.
हे रानकरांदे आहेत बघा, छोटे छोटे एकदम, जे आपले वलकंद असतात ना त्याचाच प्रकार आहे हा. पाऊस गेला हा का, 2 मिनटं फक्त उघडतोय आणि पुन्हा येतोय. छत्री बंद करू दे मला. सावरीचा झाड आहे, त्याला काटे बघा, असे काटे आहेत बघा. हा झाड आपण होलीसाठी वापरतो. मोठी होली ज्या दिवशी असते ना त्या दिवशी हा झाड आपण याचंच हा झाड तोडून नेतो. म्हणजे फांदी नाही, हा झाडच आपण तोडतो खोडापासून. आता इकडून पाऊस आला, आवाज येतो का तुम्हाला पावसाचा बघा. आणि वारा बघा कसला आहे, भरपूर स्पीडमध्ये आला आहे. फक्त 2 मिनटं उघड देतो पाऊस, पुन्हा एवढा जोरात येतो ना छत्री पण उघडू देत नाही. आवाज बघा मंडळी पाण्याचा. रानामध्ये ना काय होतं, पाऊस जसं आहे पानांच्यावरती थेंब पडतात ना जेवढ्या स्पीडमध्ये, त्याच्यावरच समजतं की पाऊस आला. दुरूनच आवाज येतो. हा इथे आहे आंब्याचं झाड, इकडे दिसतो जांभळाचं झाड. ही दोन्ही जांभळीची, ह्या साईडला जांभळीचीच झाड आहेत सर्व. इकडे मोहाचे झाड आहेत 2, बाकी इकडे आंबा आणि जांभूळ जास्त आहे. इकडे आपल्याला शेवलीची भाजी आणि लोतीची भाजी भरपूर भेटली होती. व्यवस्थित बघ, त्यांच्या जवळ साप पण असतात बरं का, व्यवस्थित बघायचे. आणि पायाखाली काटे बिटे पण बघा, जर पाय नरम झालेले आहेत ना. थोडी भाजीपुरती तरी भेटली का नाही अजून. ताना वर उचलायचा, त्यावेळी खाली ते असे लगेच दिसतात. नाही वरती उचल. झालेत ना. तर मित्रांनो आपल्याला काय रानभाजी भेटली नाही, कंटोली एकदम कमी भेटलेत आणि आलू वडीची पानं पण एकदम कमी भेटलेत. लोकांनी काढून नेलेत ते, आपल्याला यायला थोडा उशीर झाला आहे. तर आपण बघू पुढच्या आठवड्यात वगैरे येऊ, त्यावेळेस जास्तीत जास्त भाजी कशी भेटेल ते प्रयत्न करू आपण. पाऊस बघा, पाऊस बघा कसं आहे. इथे यांच्याकडे फुलं आहेत, बघा यांच्याकडे फुलं आहेत. हे बघा चवळीची फुलं, आणि वारा भरपूर आहे बघा. ही फुलं आपल्याला भेटले ती फिकट आहेत, लाईट कलरची. तर मित्रांनो रानामध्ये आपल्याला मच्छरनी भरपूर फोडून काढलेत आणि रानभाजी पण काय आपल्याला तेवढी भेटलेली नाही आहे. तर आता निघतो आम्ही घरी. जेवढे भेटले आम्हाला तेवढं समाधान मानतो भाजीमध्ये आम्ही. मित्रांनो मी तुम्हाला आता काही दृश्य दाखवतो, एकदम नयनरम्य अशी दृश्य आहे ती. तुम्ही जर पावसाळ्यात जर इकडे आलात ना अवसऱ्याच्या मठाकडे, किंवा तुम्ही नेरळ कळंब राज्य महामार्गाने प्रवास करत असाल तर तुम्हाला ही दृश्य दिसतील. एकदम नयनरम्य अशी दृश्य आहेत. तर आपण इथून आता जाऊ मानिवलीला मोठ्यांचं तेल काढण्यासाठी. तर तिकडे गेल्यानंतर तिथे पण तुम्हाला दाखवतो मी कसं घाण्यातून कसं तेल काढतात आणि आपल्याला किती तेल भेटतो ते आपण बघूया. तर मंडळी आपल्याला भेटलेली कुरडूची भाजी, ही आलूची पानं आहेत भरपूर सारी भेटले आहेत. आणि कंटोली बघा फक्त 4 भेटले, ती पण एकदम छोटी आहे. आणि फुलं जे काढून आणलेत ती. तर आपल्याला फक्त ह्या 2 भाज्यांच्यावरती जास्त समाधान मानावं लागणार आहे. मित्रांनो मी पोचलो आता मानिवलीच्या ऑइल मिलमध्ये. तर इथे तुम्हाला तांदळांच्या पण गोणी दिसतील, म्हणजे आपल्या तांदळाचं पीठ काणे असतात त्या पण मिल आहे, त्या चक्क्या आहे त्यांच्याकडे, त्याचं पण पीठ काढून मिळतं. पुन्हा इथे मिरची असते आपली मसाला बनवतो ती पण चक्की आहे, ती पण दळून मिळते. इथे हे काका आलेत आपल्यानंतर, यांचा नंबर आहे दोघांचा. आणि इथे जो आपल्याला घाणा दिसतो आहे जो तेल काढतात ती पण चक्की, यांच्याकडे सर्व प्रकारच्या चक्क्या आहेत. तर लोकांना बरं आहे की एकाच ठिकाणी सर्व दळण असेल, मसाला असेल आणि मोठ्यांचं तेल हे सर्व एकाच ठिकाणी मिळतं आहे मानिवलीमध्ये, हे बरं आहे. तर हे बघा आता एकच चालू आहे. आता गर्दी होती मागे 1 महिनाभरापूर्वी, खूप गर्दी होती त्यावेळी दोन्ही घाणे चालवतात ते. आता आजचा शेवटचा दिवस आहे, आता कमी झालेत. तर याच्यानंतर ते बंद करणार आहेत, बोलत होते की आता कमी झाले ते यायचे. तर आता मी बंद करणार आहेत तेल काढायचं. त्याच्यानंतर त्यांचं जे दुसरं रेग्युलर काम आहे ते चालू असेल. हा घाणा साफ करायला घेतला आहे, तेल घट्ट असतो ना त्याच्यामुळे त्याला थोड्या वेळाने असे घालून साफ करून घ्यावं लागतं. बाहेर पाऊस जोरात पडतो आहे.
ही बघा आता हे मशीन दिसते ना 3 फेज आहे, एकदम स्मूथ चालते आणि ताकद भरपूर असते. तर त्याच्यामुळे काय होतं, जे आपण बिया टाकतो ना तर पूर्ण क्रश होतात आणि सर्व ऑइल निघतो. त्याचा आपला हा फायदा असतो 3 फेज मशीन मध्ये आपल्याला पूर्ण त्याच्यामधून तेल बियांमधून निघतो. आता जे हे चाललेत ना त्यांचा एक डबा पूर्ण आणि 5 लिटरचा डबा एवढा तेल त्यांचा निघाला आहे. त्यांचे ते 4 डब्बे बियांचे भरलेले होते. 4 डब्बे जर असतील तर एक 15 लिटरचा डब्बा निघतो तेलाचा. आता आपला चालू आहे बघा, एकदम पिवळा आणि मस्तपैकी घट्ट असा आयुर्वेदिक तेल आता बाहेर निघतो आहे. बघून भरपूर एकदम चांगलं वाटतं आहे की आपली मेहनत 15-20 दिवसाची मेहनत आपली आता जी दिसते, ही समोर दिसते ती पेंड आहे जी गमेलामध्ये काढली ती. आणि हा घाणा बघा कसा दिसतो वरून. समोर ही पोती दिसतात त्याच्यामध्ये ही पेंड भरलेली आहे. जो आपल्या बियांचे जे तेल निघाल्यानंतर जी पेंड असते ना ती पेंड भरलेली आहे आणि ती साबणासाठी त्याचा वापर होतो. साबण बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्या याचा वापर करतात या पेंडीचा. तेल निघून झाल्यानंतर जी पेंड आतमध्ये राहते ना ती अशी चालूमध्येच काढावी लागते. ते दादा वर बसलेत आणि ते एकदम सांभाळून काम करावं लागतं. तसं काढून जमा करतात. गरम गरम असते एकदम ती. मी हात लावून बघितलं तिला. आमच्या गुरांच्या गोठ्यामध्ये पहिला आम्ही ही पेंड आहे ना धूर करायचो संध्याकाळी. त्यावेळी ही पेंड तिथे जाळायचो. तर याच्या धुराच्या वासामध्ये आहेत ना साप वगैरे काही येत नाही, कारण की गोठ्यामध्ये कसे पेंडा वगैरे साठवलेला असतो, त्याच्यामध्ये उंदीर वगैरे येतात आणि उंदराच्या मागे साप येण्याची शक्यता असते. तर त्यामुळे ही पेंड आम्ही घेऊन जायचो आणि त्याचा संध्याकाळी दररोज धूर करायचो. त्यावेळेत तिला आम्ही दररोजचं पेटवायचो म्हणजे. तर बघा तेल मस्तपैकी आपला निघतो आहे. तिकडे पिठाच्या चक्क्या दिसतात आपल्याला 3 लाईनमध्ये. आणि हा एक घाणा तेलाचा, हा एक घाणा आणि ह्या बाजूला इकडे दिसते ती मसाल्याची चक्की आहे. तर एवढ्या चक्क्या आहे त्यांच्याकडे. आणि हा गोडाऊन आहे आतमध्ये. या पिशव्या दिसतात या सर्व पेंडीमध्ये भरल्या आहे. हा काही पूर्ण गोडाऊन हा पेंडीमध्ये भरला आहे. तो साबण बनवण्यासाठी जाईल पेंड. या चक्क्यांचं जे हाऊस आहे ते मस्तपैकी कौलारू आहे आणि बघायला छान वाटतं, कारण की आता आपल्याला सिमेंटचे आणि पत्र्याचेच दिसतात. तर इथे मस्तपैकी वाटतं आहे बघून. तर मित्रांनो फायनली आपण आणलेल्या मोठ्यांचं तेल काढून झालेलं आहे आणि आता ते काका होते त्यांच्या मोठ्या टाकलेल्या आहेत. आणि आपल्याला बघा इथून दिसणार नाही तुम्हाला, पण अर्ध्यापेक्षा जास्त डबा भरला आहे आपला. मामी आपल्याला सांगतात की यावर्षी पाऊस उशिरा चालू झाल्यामुळे भरपूर लोकांनी मोठ्या जमा केल्या होत्या आणि तेलाचे डबे 4-4, 5-5 काढले. आणि आता आतमध्ये बघतायत त्या किती तेल आहे. ते हाताला बोटाला लागतो आहे का बघतात, पण बोटाला नाही लागणार, त्याच्यापेक्षा कमी येतो. कौशल आला आहे तेल बघायला, तेलाचा सुगंध घेतो आहे तो. तर मित्रांनो आजचा व्लॉग मी इथेच संपवतो आहे. आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच आणखी एका अशाच मजेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.